नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? सो आता आपण शिकत आहोत मिसलनेस एक्सरसाइज 3 फ्रॉम युअर मॅथ्स पार्ट 1 ऑफ द चॅप्टर 3 थर्ड चॅप्टर युअर व्हॉट इज दॅट ट्रिग्नोमेट्री सेकंड. नाउ from that there is a question, prove the following. So sub question is what? If sin alpha sin beta minus cos alpha cos beta plus 1 is equal to 0, then prove that cot alpha dot tan beta is equal to minus. Okay, so let's solve it. Just take first sin alpha dot sin beta minus cos alpha dot cos beta plus 1 is equal to 0 here. Okay, ठीक है. So just rearrange the terms here. So 1 take as it is, then change the side of that. Minus cos alpha dot cos beta will become plus cos alpha dot cos beta. Then here it is what? It will become minus sin alpha dot sin beta. Now we know that there is one formula. Okay, I am going to write here. Formula is what? Cos A plus B. What is that cos A plus B? Cos A plus B is what? Cos A dot cos B and plus sin A. Sorry, for the cos function there is a always change in the sign. So plus will become minus sin A dot sin B. Okay. So हा आपला कंपाउंड अँगलचा सिंपल फॉर्म्युला आहे, तो आपण इथे वापरलेला आहे. ओके, so just use that formula here. Okay, बघा cos A cos B sin A sin B same, cos alpha cos beta minus sin alpha sin beta. So it will become cos alpha plus beta is equal to 1. Okay, just rewrite the terms. Cos alpha plus beta is equal to 1. Okay, now we know that which cos angle is equal to 1, but cos 0 degree is equal to 1. Therefore what? So बघा 0 डिग्री 1 आहे, cos 0 1 असतं, याचा अर्थ हे अल्फा प्लस बीटा काय असणार आहे? 0 असणार आहे. cos अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1 आहे आणि cos 0 इज इक्वल टू 1 आहे. सो यू विल गेट cos अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू cos 0. इट मीन्स cos अल्फा प्लस बीटा काय असणार आहे? 0. सो हियर cos अल्फा प्लस बीटा. ओके, ते नको. सो देयरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. हे कळलं का? बघा cos 0 1 आहे ना, बरोबर. याचा अर्थ मग इथं cos अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1 आला, याचा अर्थ हा अँगल किती असणार आहे? 0, म्हणजे हा अँगल आहे तो 0. सो विल गेट हियर व्हॅल्यू ऑफ अल्फा दॅट इज मायनस बीटा. ओके, नाउ पुट दॅट व्हॅल्यू इन द इक्वेशन हियर. लेट्स राइट LHS फर्स्ट. सो LHS ऑफ इक्वेशन इज व्हाट? Cot alpha dot tan beta. Now what is cot alpha. Now put the value of alpha. Cot minus beta dot tan beta. Now what is cot minus theta? Cot minus theta is what? Minus cot theta. Okay, so it will become minus cot beta dot tan beta. Now minus cot beta, cot angle is always inverse of tan, so it will become tan beta. So minus, okay, so minus 1 upon tan beta dot tan beta. So tan beta get cancel here and you will get answer. Is that answer? Minus 1. Okay, so therefore LHS is equal to RHS. Got it? So simple आहे, सोपा आहे प्रॉब्लेम, काय अवघड याच्यात नाही आहे. ओके, हे व्यवस्थित पॉज करून लिहून घ्यात. आपण सेकंड प्रॉब्लेम घेऊयात. ठीक आहे, बघा हे नेक्स्ट क्वेश्चन काय? Let's write LHS first. LHS is equal to cos
2 पाय बाय 15 डॉट कॉस 4 पाय बाय 15 डॉट कॉस 8 पाय बाय 15 डॉट कॉस 16 पाय बाय 15. ओके, सो असा तुमचा हा LHS आहे. बघा, सो सिंपल आहे प्रॉब्लेम. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तर लिहितो मी. साइन 2 थीटा, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय? 2 साइन थीटा कॉस थीटा. बरोबर, ठीक आहे. 2 साइन थीटा कॉस थीटा. हे जर मला इथं आणायचं असेल तर इथं मला काय आहे? इथं माझ्याकडे फक्त कॉस थीटा आहे, कॉस 2 पाय बाय 15 आहे. बरोबर, सिम्प्लिफिकेशनसाठी माझ्याकडे साइन थीटा नाही आहे, 2 साइन थीटा नाही आहे. पण मी आणू शकतो, याला मी मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं की माझ्याकडे 2 साइन थीटा येणार आहे. ओके, सो मी काय करतो बघा, याला 2 साइन थीटा काय आहे तुमचा? 2 पाय बाय 15 न मल्टिप्लाय करतो. बरोबर, ते रेडमध्ये लिहिलेलं आहे. सो इकडं इंटू हे कॉस 2 पाय बाय 15 डॉट कॉस 4 पाय बाय 15 डॉट कॉस 8 पाय बाय 15 डॉट कॉस 16 पाय बाय 15. अँड ओके, गणितात तुम्हाला एखादी क्रिया करायचं असेल तर आपल्या मनानं आपण काय करू शकत नाही, जे करायचं ते गणिताच्या नियमानं. सो मल्टिप्लाय केलं की डिवाइड पण करावं लागेल. ओके, डिवाइडला पण वाटलंच तर मी इथं हे रेड कलरमध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. 2 पाय बाय 15 न मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं. बरोबर, ठीक. हे असं काय होणार आहे? कॅन्सलच होणार आहे. सो गणित तसंच राहणार आहे तुमचं. सो मला सांगा इथं मग 2 साइन थीटा कॉस थीटा, 2 साइन थीटा कॉस थीटा विल बी साइन 2 थीटा. सो इट विल बिकम साइन 2 थीटा. काय करणार? 2 ने मल्टिप्लाय करणार. 2 टू जा 4 पाय बाय 15 डॉट हे कॉस तुमचं पुढचं ह्या एवढ्याची किंमत ही आली, ही एवढी. कळालं? सो काय आलं तुमचं? कॉस अगेन 4 पाय बाय 15 डॉट कॉस 8 पाय बाय 15 डॉट कॉस 16 पाय बाय. आणि इकडं डिवाइडला काय असते तुमचं? 2 साइन 2 पाय बाय 15. ओके, ठीक. नाव नेक्स्ट बघा, आता परत माझ्याकडे साइन थीटा कॉस थीटा आला आहे, मात्र 2 नाही आहे. सो मी काय करेन? 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करेन. ओके, समजलं? सो हे मी रेडमध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला समजून येईल. सो अगेन इथं 2 साइन थीटा कॉस थीटा. सो सोडवा हे 2 साइन थीटा कॉस थीटा काय येणार आहे? साइन 2 थीटा. साइन 2 थीटा विच मीन्स 4 टू जा 8 पाय बाय 15 डॉट कॉस 8 पाय बाय 15 डॉट कॉस 16 पाय बाय 15. अगेन डिवाइडेड बाय 2 टू जा 4 साइन 2 पाय बाय 15. ओके, नाव अगेन हियर याच्यात पण बघा, याच्यात पण सेम 2 साइन थीटा कॉस थीटा आहे. 2 ने मी मल्टिप्लाय करतो, इकडे 2 ने डिवाइड करतो. ओके, ठीक आहे. सो मल्टिप्लाय डिवाइड केलं. सो परत आपलं बनेल याच्या जागेवर काय येणार आहे? याच्या जागेवर येणार साइन 2 थीटा कॉस थीटा. याच्या जागेवर येणार साइन 2 थीटा. इट विल बी 8 टू जा 16 पाय बाय 15 देन कॉस 16 पाय बाय 15. ओके, नाव अगेन 4 टू जा 8 साइन 2 पाय बाय 15. Okay, now next again you need to multiply and divide by 2 here, 2 into 2. Okay, so you will get your answer. Again now 2 sin theta cos theta will be sin 2 theta. Sin 16 to the 32 pi by 15 divided by 8 to the 16 sin 2 pi by 15. सो आपल्या RHS ला काय बाय फक्त 1/16 आहे. सो मला हे 2 sin 2 pi by 15 आहे. इथं sin 2 pi by 15 आलं तर ते कॅन्सल होणार आहे. मग माझ्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे बघा. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे sin 360 मायनस थीटाचा फॉर्म्युला काय आहे. तर हा डायरेक्ट फॉर्म्युला ॲक्च्युली तसं कसं वापरणार बरोबर आहे. इथं फोड करायची आपल्याला. इथं आणायचं आहे काय sin 2 pi by 15. सो आपण फोड करू शकतो बघा 360 pi by 50 मध्ये मी असं म्हणू शकतो. हां, साइन 360चा अलार्ड अँगल साइन थिटाच राहतो बरोबर. मायनस म्हणजे सॉरी मायनस नाही प्लस घ्यायला लागेल. इथं 32 आहे ना. ओके, सो प्लस घ्यायला लागेल. सो
प्लस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. हे बघा, मग इथं आपल्याकडे काय साइन 32, इथं आहे आपल्याकडं साइन 32 पाय बाय 15. मी याला काय फोल्ड करतो बघा, साइन मी असं करतो, साइन 2 पाय प्लस पाय बाय 15. ह्याचं सेम मिनिंग आहे. 15 टू जा 30, ओके, 15 दुने 30 पाय अधिक 2 पाय, ओके, म्हणजेच किती आले 32 पाय बाय 15. आन्सर तेच आहे. सो ह्याचा आन्सर अल्टिमेटली काय असणार आहे, साइन 2 पाय प्लस पाय बाय 15 आला, अँगल आला 2 पाय म्हणजे 360 प्लस थिटा काय असतो, साइन थिटा, दॅट इज वॉट, साइन पाय बाय 15. गॉट इट. सो यू विल गेट हिअर आन्सर साइन 32 पाय बाय 15. त्याला वाटलंच तर फोल्ड करतो इथं मी, 2 पाय प्लस पाय बाय 15 डिवायडेड बाय 16 साइन 2 पाय प्लस डिवायडेड बाय 15. ओके, सो हियर साइन 2 पाय प्लस पाय बाय 15 म्हणजेच काय, साइन 360 प्लस थिटा साइन थिटा, दॅट इज वॉट, साइन पाय बाय 15 ओनली डिवायडेड बाय 16 साइन पाय बाय 15. So that sin pi by 15 will get cancelled here. You will get answer 1 by 60. That is what LHS is equal to RHS. ओके, सोपा प्रॉब्लेम आहे, पाच करतो व्यवस्थित, लिहून घ्या, विथ फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. ठीक. Okay, let's see next example. Fourth example, just write down LHS first here. LHS इथं आपण ते फॉर्म्युला आहे ते इथं लिहूयात. ओके, सो LHS is equal to what, 1 plus cos pi by 8, 1 plus cos 3 pi by 8, then 1 plus cos 5 pi by 8, आणि that is what, 1 plus cos 7 pi by 8. ओके, सो असं आहे, आणि इज इक्वल टू आपल्याला 1 by 8 प्रूव्ह करायचं आहे. सो बघूयात आपण इकडं. नाव हे फर्स्ट 1 प्लस कॉस पाय बाय 8, 1 प्लस कॉस 3 पाय बाय 8. सो दॅट इज ॲज इट इज. याला फक्त आपण चेंज करू, 1 प्लस कर्ली ब्रॅकेटमध्ये घेतो मी. ओके, याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेतो, 1 प्लस कॉस. ओके, हे 5 पाय बाय 8 आहे ना, त्याला आपण काय करू, त्याला असं करू, याच्या टर्ममध्ये आणू, याला मी असं लिहितो, पाय मायनस 3 पाय बाय 8. चालेल का? हो. बघा, 8 इंटू पाय, 8 पाय मायनस 3 पाय, 8 पाय मायनस 3 पाय, दॅट विल बी 5 पाय डिवायडेड बाय 8. ओके, सो इथं काय केलं व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. सिमिलरली इकडे याच्यासाठी करू. ओके, बघा, 1 प्लस कॉस, याला काय करतो, पाय मायनस 7 आणायचं आहे ना आपल्याला, सो पाय बाय 8. ओके, याचं पण सेम, 8 इंटू पाय, 8 पाय मायनस पाय, 7 पाय बाय 8. ओके, सो दोघांची तशी आपण फोड केलेली आहे. सो इथं बघा, सो दॅट विल बी 1 प्लस कॉस पाय बाय 8, देन अगेन 1 प्लस कॉस 3 पाय बाय 8, देन हियर 1 प्लस कॉस पाय प्लस पाय मायनस थिटा, पाय मीन्स 180, so cos 180 minus theta, cos 180 minus theta will be cos 180, cos will become cos minus theta, which means that lies in the second quadrant, so you will get minus cos theta. Similarly again cos pi minus theta, cos minus cos theta च आहे, so हे काय असणार आहे, that will be minus cos theta will be 3 pi by 8. Similarly here 1 minus cos theta will be pi by 8.
गॉट इट. ठीक आहे. सो देन नेक्स्ट हे बघा, हा ब्रॅकेट, सो हा ब्रॅकेट आणि हा हा ब्रॅकेट काय बनतंय, ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी, आणि इकडे मग काय म्हणतोय ए मायनस बी. सिमिलरली हा ब्रॅकेट तिथं पण तेच ए प्लस बी ए मायनस बी. ओके. सो ए प्लस बी ए मायनस बी असे दोन ब्रॅकेट आपल्याला मिळतात. सो आपण सोडवू शकतो. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर, ए काय आहे त्याच्यात 1 स्क्वेअर, मायनस बी किती आहे कॉस स्क्वेअर पाय बाय, हा एक ब्रॅकेट मिळाला. पुढं इथं पण तसंच ए स्क्वेअर 1 मायनस बी काय आहे तुमचा कॉस स्क्वेअर 3 पाय बाय 8. ओके. ठीक आहे. आपल्याकडे एक फंडामेंटल रिलेशन आहे किंवा आयडेंटिटी फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा और साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो मला जर साइन स्क्वेअर थिटाची किंमत पाहिजे असेल तर काय येणार आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके. सो इथं बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा विल बी साइन स्क्वेअर थिटा. सो मी असं लिहू शकतो इथं साइन स्क्वेअर थिटा किती आहे पाय बाय 8. गॉट इट. साइन स्क्वेअर थिटा देन इनटू हा किती आहे साइन स्क्वेअर 3 पाय बाय 8. गॉट इट. समजलं इथं. ओके. ठीक. सो असं आपल्याला हे मिळालेलं आहे. आता मी याला काय करतो बघा, माझ्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे, कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, म्हणजेच हे इकडं प्लस करू 2 साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय 1 प्लस, सो हे इकडं आलं सर 1 मायनस कॉस 2 थिटा. फक्त इथं माझ्याकडे 2 नाही आहे बरोबर. सो मी काय करेन याला 2 ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करेन. ओके. सो काय करतो बघा, या फंक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं, डॉट या फंक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे मला या फॉर्म्युल्याप्रमाणे लिहिता येईल ते. आणि 2 ने मल्टिप्लाय याला 2 ने याला 2 ने म्हणजे टोटल 4 ने, याचा अर्थच सगळ्याला तुम्ही 4 ने डिवाइड करायला पाहिजे. सो 2 4 ने मल्टिप्लाय केलं ना, सो मल्टिप्लाय 4 ने करू, डिवाइड पण 4 नेच करू. ओके. प्लस तर मी हे रेड पेनने लिहितो. ओके. ठीक. नेक्स्ट. सो नाव 2 साइन स्क्वेअर थिटा इज वॉट 1 मायनस कॉस 2 थिटा. 1 हे 1/4 आपण बाहेर काढूया कॉमन, आतमध्ये राहिलं 1 मायनस कॉस 2 थिटा. 2 थिटा म्हणजे काय बघा, अगेन हा काय तुमचा पाय बाय 8 आहे ना बरोबर. ठीक. सो 2 थिटा म्हणजे काय येईल 2 पाय बाय 8 काय येईल 2 पाय बाय 8 विल बी पाय बाय 4. गॉट इट. सो काय येईल हे पाय बाय 4. 2 थिटा काय येईल पाय बाय 4 कॉस पाय बाय 4. कळते का इथं बघा, किंवा तुम्ही हाफ अँगलने घेतला तरी चालेल. इथं जेव्हा हा अँगल याच्या डबल इथं असतो बरोबर, किंवा याच्या हाफ अँगल इथं असतो. इथं पाय बाय 8 आहे, त्याच्या डबल इथं येणार आहे. कळतंय. सो याचा अर्थ इथं पाय बाय 8 असेल तर इथं काय येणार त्याच्या डबल पाय बाय 4. सिमिलरली या ब्रॅकेटमध्ये सांगा 1 मायनस कॉस याच्या डबल किती येणार अगेन 3 पाय बाय 4. ओके. समजतंय. 2 इंटू 3 पाय डिवायडेड बाय 4 केलं तर काय येणार आहे 2 1 जा 2. तर लिहितो मी डबल थिटा 2 इंटू 3 पाय डिवायडेड बाय 8 2 1 इज इक्वल टू 3 पाय बाय 4. गॉट इट. ठीक आहे. सो असं तुम्हाला मिळालेलं आहे. ठीक. 1/4. नाउ व्हॉट इज कॉस पाय बाय 4 विच मीन्स कॉस 45. पाय बाय 4 इज व्हॉट 45 डिग्री. सो 1 मायनस कॉस 45 इज व्हॉट 1 मायनस कॉस 45. किंवा एक काम करू आपण, हे पहिला तसंच लिहूया. ओके. याची फोड करून घेऊ, याला या टर्ममध्ये आणता येते का बघूयात आपण. 1 मायनस कॉस पाय बाय 4 या ब्रॅकेटमध्ये आलं 1 मायनस कॉस पाय बाय 4ची फोड आपण करू अशी. सपोज 3 पाय बाय 4 आहे ना, सो इकडं आपल्याला पाय बाय 4च आणायचं आहे. सो इकडं काय राहिलं मायनस 4 पाय मायनस पाय बाय 4. बघा 4 पाय मायनस पाय बाय 4, 4 पायातनं एक पाय गेला तुमचा,
तर किती राहिले 3π डिवायडेड बाय 4. सो असं आलं हे. सो इन शॉर्ट हे काय आलं 1/4 1 मायनस कॉस पाय बाय 4. इकडं किती आला 1 मायनस कॉस पाय बाय 4 कॉस आहे कॉस 180 मायनस थिटा विल बी मायनस कॉस थिटा. सो इकडे येईल हे मायनस कॉस थिटा किती आहे पाय बाय 4. ओके. सो इथे मिळेल तुम्हाला 1/4 1 मायनस कॉस पाय बाय 4. इकडे किती आलं 1 मायनस प्लस कॉस पाय बाय 4. ओके ठीक आहे. सो काय झालं परत a प्लस बी a मायनस बी. सो 1/4 a प्लस बी a मायनस बी विल बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो a किती आहे 1 मायनस b किती आहे कॉस स्क्वेअर पाय बाय 4. अगेन 1 मायनस कॉस स्क्वेअर इज वॉट साइन स्क्वेअर. सो विल गेट 1/4 साइन स्क्वेअर पाय बाय 4. सो साइन पाय बाय 4 इज वॉट साइन 45. Sin 45 is equal to 1/√2. Okay, so just put that value here 1/4 into sin 44 1/√2 चा स्क्वेअर आहे ना. ओके ठीक. सो याचा स्क्वेअर 1/4 1 चा स्क्वेअर 1 √2 चा स्क्वेअर 2. सो 1/8. सो दॅट इज LHS इज इक्वल टू RHS. ओके तर मला हे सुद्धा सोपं आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ठीक.